करायचा असा निर्णय झाला होता. त्यानंतर दादा मुख्यमंत्री होतील असं पण सांगितलं जात होतं. आता पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे की दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील आणि सुनेत्राताई मुख्यमंत्री होतील असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता या प्रकारच्या चर्चा ज्या विलिनीकरणाच्या एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडनं त्याला पूर्ण विराम दिलेला आहे. ज्या दिवशी त्या होतील त्या चर्चांना सुरुवात होईल त्याच दिवशी याच्यावरती बोलण्याचा आपल्याला कारण नाही. आज या बोलण्यावर ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी बोलू. दादांची कोणती इच्छा राहिलेली आहे? कारण की आपण त्यांच्यासोबत होतोय, पक्ष वेगळे झाले त्यानंतर आपल्याशी दादांचे चांगले संबंध राहिले. कोणती इच्छा दादांची? दादा अत्यंत कद्देवर नेता होते. दादा विकासाचा गाडा आणि विकासाचं विजन असलेला एक नेता होता. दादा एक निर्णय क्षमता असलेला नेता होता. जागेवरती एक घाव दोन तुकडे करून निर्णय देणारा एक नेता होता. वेळेचा भोगता होता. वेळेची तत्परता होती. असे अनेक आणि असंख्य असे गुण जे होते ते दादांमध्ये महाराष्ट्राने बघितलेले आहेत. दादांची इच्छा होती की एक ना एक दिवस, त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, एक ना एक दिवस मी राज्याचा मुख्यमंत्री होईल. आणि राज्याचा मुख्यमंत्री खरोखर दादा जर का झाले असते भूतकाळामध्ये तर मला असा आत्मविश्वास आहे की या राज्याची दिशा आणि शेतकऱ्यांची दिशा ही अतिशय वेगळी राहिलेली असती. त्यांची जरी ती इच्छा मुख्यमंत्री व्हायची पूर्ण झालेली नसली तरी कार्यकर्ते मजबूत सुनेत्रा वहिनींच्या मागे आहेत. येणाऱ्या काळामध्ये तो एक ना एक दिवस तो आम्ही आणू सगळे मिळून. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.